हालेलुया. देव महान आहे, तो सर्व शक्तिमान आहे. आज मोठ्या सामर्थ्याने तो आमच्यामध्ये हजर आहे. आमच्या प्रत्येकाशी तो बोलत आहे. मला माहिती की या ठिकाणी अशा काही व्यक्ती आहे की ज्यांना देवाचा स्पर्श होत आहे याची जाणीव होत आहे की देव माझ्याशी काहीतरी बोलत आहे. माझ्या मुला माझ्या मुली, परमेश्वर असे म्हणतो, मी जे बोलतो ते कान देऊन ऐका, कारण मी माझी महत्कृत्ये तुझ्या जीवनामध्ये करणार आहे. आणि म्हणून जो तयार आहे त्याचं जीवन देवाच्या सामर्थ्याचं प्रगटीकरण करण्यासाठी वापरलं जाणार आहे. देव महान आहे, देव गौरवी आहे. त्याचं गौरव प्रगट करण्यासाठी त्याला मनुष्याची गरज आहे. जो कोणी विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे येतो त्याच्यातून देव आपलं गौरव प्रगट करतो. चिन्ह चमत्कार होतात, लोकांना सामर्थ्याची कृत्ये पाहायला मिळतात. देव आमच्याशी बोलतो, आमच्या गरजा भागवल्या जातात. आणि हे देवाचं गौरव देव प्रत्येक मनुष्यामधून करू इच्छित आहे. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो की असा सामर्थ्यशाली परमेश्वर आमचा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याने तांबडा समुद्र भागला, यरीहो 70 ज्याने पाडला, रानात ज्याने मार्गदर्शन केलं, इस्रायलामध्ये देवाचं गौरव त्या ठिकाणी प्रगट झालं. जो आमच्यासाठी मेला, पुन्हा उठला, तो देव म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. आणि म्हणून आजही प्रत्येक जण देवाकडे आकर्षित होणं, देवाचं ऐकणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. की काही लोक कीर्तन ऐकल्यासारखं ऐकतात, पण हे देवाचं विस्डम आहे, देवाचं ज्ञान आहे, म्हणून ऐका. आमेन. अनेक वेळा आम्ही काहीतरी किंवा एखादी गोष्ट, एखादं कथा असं सांगितल्यासारखं ऐकतो. पण मला सांगू द्या, एक एक शब्दामध्ये देवाचं गौरव लपलेलं आहे. देव आमच्या प्रत्येकासमती काहीतरी बोलत आहे, म्हणून अलर्ट राहा. ज्यावेळेस देवाची कमांड येते त्यावेळेस अलर्ट राहा, जागृत राहा, कारण देव नेमकं माझ्याशी काहीतरी बोलत आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ती गोष्ट तुमच्यासाठी हिताची आहे, अहिताची नाही आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे त्या अपेक्षेने पाहावं. प्रियानो, मला आनंद वाटतो की देव आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करत आहे. कारण एक दिवशी जसा तो आहे तसा मी त्याच्यासारखं व्हावं, मी देवासारखं बनावं. माझ्या पुढे जी आकृती आहे ती या जगातली कोणाची नाही आहे, पण तो सर्व समर्थ जिवंत देव, आकाश पृथ्वीचा निर्माण करता, तो माझ्यासमोर आहे. आणि माझी इच्छा आहे की मी त्याच्यासारखं बनावं, त्याच्यासारखं दिसावं, त्याच्यासारखं बोलावं. माझ्या हालचाली ही त्याच्यासारख्या असाव्यात. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाची प्रार्थना, मला माहिती की असं जर केलं आमच्या प्रत्येकातून जिवंतपणाच्या नद्या वाहतील. आमची जर इच्छा ही आहे की मला देवासारखं बनायचं आहे, आणि देवाची इच्छा पण तीच आहे की तुम्ही माझ्यासारखी बना. जो कोणी देवाच्या सारखं बनू इच्छितो त्याच्या जीवनातून त्या नद्या वाहतील, ते चमत्कार होतील, ते अद्भुत गोष्टी होतील, देव त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणार. प्रियानो, लुकाचं सुवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या एकमेकाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की मोठं वादळ सुटलं होतं, येशू ख्रिस्ताने शांत केलं. तिथं कुठं संपल्यानंतर एक गर्सेकराचा भूतग्रस्त येशू ख्रिस्ताकडे आला, त्याच्यामध्ये भूत होती, येशू ख्रिस्ताने ती घालवली. त्याच्यानंतर तो दुसऱ्या एका ठिकाणी गेला, नदीच्या सरोवराच्या पलीकडे ते भूत घालवलं, आणि त्याच्यानंतर लोकांनी त्याला घालवून दिलं. तो पुढे गेला आणि बायबल सांगतं की तो पुन्हा माघारी आला. हालेलुया. तो पुन्हा माघारी आला. वाचूया ते वचन आपण. लूका सुवर्तमान 8वा अध्याय याचा
40 वचन. नंतर येशू माघारी आला. येशू माघारी आला. माझ्या प्रियानो, ज्या लोकांनी त्याला म्हटलं होतं जा, भूतग्रस्त आहे, तो बरा झाला, येशूच्या पायाजवळ बसला, वस्त्र पांघरलेला होता. किती आनंदाची गोष्ट आहे ना. पण लोकांना ते तसं नको होतं. आज लोकांना शांती नको आहे, लोकांना गोंधळ पाहिजे. आणि येशू म्हणतो मी तुम्हाला शांती देतो, जग देत तसं नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. आज प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या जीवनामध्ये देव शांती देऊ इच्छित आहे. आणि जरी येशू ख्रिस्ताने या गैरसैकराच्या लोकांनी घालवून दिलं, आमच्याकडून जा, आमच्यामध्ये नको आहे तुम्ही, येशू ख्रिस्त गेला. पण बायबल सांगतं की तो पुन्हा माघारी आला. माघारी असताना एक चमत्कार आला, असताना एक चमत्कार घडला. ज्या लोकांनी त्याला घालवून दिलं होतं तेच लोक येशूची वाट पाहत होते. प्रेज लॉर्ड. म्हणून मला सांगू द्या, तुम्हाला तात्कालिक विरोध होईल खरं, पण तेच लोक एक दिवशी देवाकडे वळणार आहेत. आमेन. ते तुम्हाला घालवून देतील, तुमच्या विरुद्ध कारवाई करतील, तुम्हाला तासामध्ये टाकतील, आम्हाला सोडून जा असं म्हणतील. पण एक अशी वेळ येणार आहे की तो प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्ताची वाट पाहिल, त्यांच्या आमच्याकडे यावं. उलट मग आणखी एक गोष्ट सांगू द्या, त्या गैरसैकराच्या प्रांतामध्ये सगळे लोक येशूची वाट पाहत होते, पण प्रमुख 2 लोक येशूची पाहत होते. एक म्हणजे याईर, तो येशूची वाट पाहत होता, कारण त्याची मुलगी 12 वर्षाची आजारी पडली होती आणि तिला बरं करण्यासाठी येशू ख्रिस्त येईल. त्या भूतग्रस्ताला ज्याने बरं केलं तोच येशू ख्रिस्त माझ्याही जीवनामध्ये कार्य करील, मलाही तो बरं करील. तर मला सांगू द्या, बायबल जे लोक वाचतात त्यांना कळेल की जी महान कृत्य त्याने बायबलमध्ये अनेकांच्या जीवनात केली, तीच महत् कृत्य देव माझ्याही जीवनात करणार. मग माझा प्रॉब्लेम किती मोठा असू द्या, कॉम्प्लिकेटेड असू दे, मला भीती दाखवणार असू दे, पण मला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलंय ते या जगात कोणीही करू शकत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ज्याने मरणाला जिंकलेला आहे ती गोष्ट, ती फार महान गोष्ट आहे. हालेलुया. आणि म्हणून आज येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीमध्ये कार्य करत आहे. धर्म, जात वगैरे येशू ख्रिस्त मानत नाही, बायबल पण मानत आहे. बायबल एकच मानतं, एक मनुष्य आहे आणि एक देव आहे, याच्या पलीकडे काही नाही आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या की तो प्रत्येक व्यक्तीमध्ये इंटरेस्टेड आहे. मग तो कोणी असेल, विरोधक असला तरी, जो व्यक्ती येशू ख्रिस्ताला विरोध करतो त्याच्याविषयी सुद्धा येशू ख्रिस्त इंटरेस्टेड आहे आणि त्याच्यामध्ये कार्य करायला देव तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मला सांगू द्या, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला, जे येशू ख्रिस्ताकडे पाहत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला सांगू द्या, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुम्ही कुठले आहात, कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे आहात, मतलब नाही, महत्व नाही. तो एकच म्हणतो की प्रत्येक मनुष्याने माझ्याकडे यावं, मी त्याला विसावा देईल. आणि आज आम्हाला तो पाहिजे. कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे आम्हाला नको आहे. आम्हाला जे पाहिजे ते हे आहे की आज आम्हाला प्रत्येकाला, माझ्या देशातल्या, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला शांती पाहिजे. आणि शांती देण्याचं आव्हान येशू ख्रिस्तानं केलं. तो म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो. आणि पण आज मला सांगू द्या की ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला घालवून दिलं ते लोक, विशेष करून तो याईर, त्या गावातला याईर येशूची वाट पाहत होता, कारण त्याची मुलगी आजारी होती. 12 वर्षाची मुलगी आजारी होती. दुसरी एक व्यक्ती आहे 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री, ती पण वाट पाहत, कारण ती दमली होती, थकली होती, सगळं खर्चून टाकलं होतं, तिच्याजवळ काही शिल्लक राहिलं नव्हतं. पण तिला माहिती की येशू ख्रिस्ताने त्या भूतग्रस्ताला बरं केलं, तो मला पण बरं करेल. म्हणून ती येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. दोन्ही गोष्टी 12 वर्षाच्या आहेत. 12 वर्ष जिच्या मुलीबरोबर खेळला, तिला सहवास दिला, तिच्यावर प्रेम केलं
आता त्या 12 वर्षी ती आजारी आणि विशेष करून सिरियस झाली, ती अत्यावस्थ झाली, सिरियस झाली, अशी मुलगी आहे. आणि दुसरी एक व्यक्ती आहे 12 वर्षापासून आजारी आहे, ती रक्तस्रावी स्त्री आहे. बायबल सांगतं की याईर येशू ख्रिस्ताकडे आला, नम्रपणे प्रार्थना केली की माझ्या घरी या, माझी मुलगी आजारी आहे. मग येशू ख्रिस्त निघाला. हालेलुया, येशू ख्रिस्त निघाला. पण येशू ख्रिस्त जिथं जातो तिथं चमत्कार घडतात. येशू ख्रिस्त वाटेवर जात असताना ती रक्तस्रावी स्त्री त्या गर्दीमध्ये शिरली, कारण येशू ख्रिस्ताबरोबर अवतीभोवती गर्दी होती. त्या गर्दीतून तिने वाट केली आणि येशूच्या गोंड्याला शिवली, वस्त्राचा जो गोंडा आहे त्याला शिवली आणि तात्काळ ती बरी झाली. आमेन. मला एक सांगू द्या, ती रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष त्रस्त होती. 12 वर्ष तिचा आणि धर्माचा काही संबंधच आला नाही, कारण अशुची होती. रक्तस्रावी स्त्री म्हणजे काय? अशुद्ध स्त्री. आणि अशुद्ध स्त्री कधी मंदिरात जाऊ शकत नाही, सामाजिक कार्यक्रमात जाऊ शकत नाही, धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही, असा नियम आहे. आणि 12 वर्ष जिचा मंदिराशी संपर्क तुटला, लोकांच्या बरोबर सहभागिता तुटली, कोणतंही अर्पण किंवा कोणती आराधना ती करू शकली नाही. तिला माहिती आहे की आता माझा कोणीच नाही आहे, माझं सगळं संपलेलं आहे, माझा पैसाही संपलेला आहे. ती गरीब आहे, इतकी गरीब की तिचं नाव सुद्धा बायबलमध्ये लिहिलं नाही. याईराचं लिहिलं कारण तो श्रीमंत आहे, पण ती गरीब स्त्री आहे. तिला फक्त म्हटलं व्यभिचारी स्त्री, कारण ती अप्रतिष्ठित आहे, ती गरीब आहे, ती एकटी आहे, तिचं कोणी नाही, मला मदत करणारा कोणी नाही हे तिला माहीत होतं. पण तरी ती त्या गर्दीमध्ये शिरली आणि हळूच येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्तामधून सामर्थ्य नदीसारखं वाहिलं, येशूमधून सामर्थ्य वाहिलं, त्या स्त्रीमध्ये ते गेलं. म्हणून येशू म्हणतो मला कोणीतरी स्पर्श केलाच. हालेलुया. मला कोणीतरी स्पर्श केला. का? माझ्यातून सामर्थ्य केलं. मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त हा इतका सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तुमचा आजार किती मोठा असू द्या, येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तो नाहीसा होतो. कारण तो पॉवरफुल आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे. आणि त्याला माहिती आहे की माझ्यातून सामर्थ्य गेलं. आता 2 प्रकारचं घडतं. पुष्कळ गर्दी असल्यामुळे लोक धक्काबुकी करत होते आणि त्यामुळे येशू ख्रिस्ताला जाऊन टेकत होते. धक्काबुकी, मी स्पर्श नाही म्हणत, ती धक्काबुकी येशू ख्रिस्ताला लागत होती. आणि दुसरी गोष्ट, एका स्त्रीनं नम्रतापूर्वक विश्वासाने येशूच्या गोंड्याला स्पर्श केला. स्पर्श वेगळा, धक्काबुकी वेगळी. ख्रिसमसच्या वेळेस लोक खूप धक्काबुकी करतात, धक्काबुकी करून चर्चमध्ये येतात, कारण त्यांचं ट्रेडिशन आहे. म्हणून गुड फ्रायडेला लोक धक्काबुकी करतात. धक्काबुकीच्या द्वारे येशूला जो स्पर्श होतो त्याच्यापेक्षा नम्रतापूर्वक विश्वासाने जो येशूला स्पर्श होतो, हा दोन्हीतला फरक देवाला कळतो. म्हणून अनेक लोक आम्ही ख्रिश्चन आहे ना, चर्चला जायला पाहिजे ना, काही हो, पण येशू ख्रिस्तावर जर विश्वास असेल तर जरूर चर्चला या. धक्काबुकी करू नका, तर विश्वासाने या. देव तुमच्या जीवनात काम करणार आहे. आणि म्हणून मला सांगू द्या की लोक धक्काबुकी करत होते. त्या रक्तस्रावी स्त्रीने त्याला स्पर्श केला. आणि प्रियानो, त्याच्या गोंड्याला का स्पर्श केला याला एक कारण आहे. ते कदाचित अचानक घडलं असेल, पण त्याच्या पाठीमागे बायबलमध्ये एक रेफरन्स आहे. गणना 15 त्याचा 38 ते 40. इस्रायल लोकास आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या काठ्यास गोंडे लावावे. आमेन. पिढ्यानपिढ्या इस्रायल लोकांना सांगा, पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या काठ्याला गोंडे लावा. का लावा?
आणि प्रत्येक काठाच्या गोंड्यावर निळ्या रंगाची फीत लावावी. मस्त फीत लावावी. या गोंड्याचा उद्देश असा की याचा उद्देश असा आहे की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हा स्मरण व्हावे. आमेन. हा गोंडा यासाठी लावा कारण ज्याच्याजवळ गोंडा लागलेला आहे, ज्याच्या वस्त्राला गोंडा आहे, त्याचा हा अर्थ आहे की हा वचन वाचणारा आहे, वचन पाळणारा आहे, देवाची आज्ञा पाळणारा आहे. पण काय झालं, वचन तर कोणी पाळत नाही, मात्र झगे गायला सुरुवात केली. झगं घातला की समजायचं हा धार्मिक आहे, वचन पाळणारा आहे. पण तू मला सांगू द्या की त्या वस्त्राच्या काठ्याला गोंडा यासाठी लावायचा आहे की वस्त्र घालणारा व्यक्ती धार्मिक आहे, वचन पाळणारा आहे, देवाच्या आज्ञा मानणारा आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा आहे. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. नीतिमान कोणी नाही, एकही नाही. म्हणून त्या स्त्री ती तर 12 वर्ष मंदिरापासून दूर होती. तिला तर किती वाट जाणवत असेल, मी नीतिमान नाही, मी नीतिमान नाही, मी नीतिमान नाही. जगात कोणी नीतिमान नाही. येशू ख्रिस्त हा एकमेव नीतिमान असा देव आहे. तर त्याच्या शत्रूने सुद्धा सांगितलं याच्यातही काही दोष आढळत नाही. तो नीतिमान आहे. म्हणून त्या स्त्रीला माहीत होतं मी कधी मंदिराला जाऊ शकले नाही, मी कधी धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊ शकला नाही, मी कधी देवाच्या इच्छेप्रमाणे काम केलं नाही, माझ्या जीवनात अनेक वाईट घडामोडी घडल्या. हे सगळं माहीत असताना तिला माहीत आहे की माझ्या धार्मिकतेने काही होणार नाही. पण एक आहे, त्याची जी धार्मिकता, त्याचा गोंडा, ती धार्मिकता मला बरं करू शकते. म्हणून मनुष्याची धार्मिकता बरं करत नाही, देवाचं धार्मिकता, देवाचं नीतिमत्व मनुष्यामध्ये काम करतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना वाटतं की आम्ही धार्मिक आहे ना, देवाने आमचं ऐकलंच पाहिजे. पुण्यानो, तुम्ही धार्मिक आहात ते बरे आहात, परंतु त्याच्यामुळे देव तुमचं ऐकतो असं नाही. तर तुम्ही देवाची मुलं आहात म्हणून देव तुमचं ऐकतो. हालेलुया. जर पवित्र शास्त्र वाचलं तर जुन्या करारामध्ये परमेश्वर न्यायाधीश वाटतो, न्यायाधीश. पण नव्या करारामध्ये परमेश्वर आमचा बाप वाटतो, पिता वाटतो. आता न्यायाधीशाची भीती वाटते का पित्याची भीती वाटते? न्यायाधीशाची. म्हणून कोणी देवाकडे जाताना घाबरतो, थरथर कापतो. पण पित्याकडे जाताना त्यांनी नाही बोलवलं तरी आम्ही घट्ट मिठी मारतो आणि आम्हाला आनंद होतो, कारण तो पिता आहे. म्हणून नव्या करारामध्ये देवाने हे स्वतःला प्रगट केलं, हे त्याने रिव्हील केलं, दाखवलं, मी तुमचा पिता आहे. प्रियानो, पवित्र शास्त्र सांगतं की त्याने मला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. आमेन. कोणता अधिकार दिला? आबा बाप्पा. का जज म्हणून अधिकार दिला? मी तुमचा जज आहे, तुमच्या वतीने मी लढेल? नाही. तुम्ही तुमचा पिता आहे. तुमच्या प्रत्येक समस्या तुमच्यातून दूर करायला मी समर्थ देव आहे. मी तुम्हाला धुवायला, स्वच्छ करायला, पवित्र करायला, देवासाठी लायक असं मी बनवायला मी समर्थ देव आहे, असं परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आज पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकवतं की त्या स्त्रीने त्या गोंड्याला स्पर्श केला म्हणून देवाचं सामर्थ्य, नीतिमत्व, पावर त्याच्यातून वाहिली आणि त्या स्त्रीला आरोग्य मिळालं. याचा उद्देश एकच मी तुम्हाला सांगतो, कधी आपल्या धार्मिकतेकडे महत्त्व देऊ नका. धर्माने वागा, तुम्ही धर्मानेच वागा, कारण तुम्ही देवाची मुलं आहात. परंतु माझ्या जीवनात जे काही कार्य घडतं ते माझ्या धार्मिकतेमुळे नव्हे तर देवाच्या कृपेमुळे घडतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझी प्राप्त ऐकली जाते देवाच्या कृपेमुळे, माझ्यासाठी चमत्कार होतात देवाच्या कृपेमुळे. पण काय काय लोकांना वाटतं मी इतके उपास केले म्हणून देवाने माझं ऐकलं. साप चुकीचं. उपास केले म्हणून देव ऐकतो असं नाही. उपास करण्यासाठी तू तुझ्या जीवनामध्ये देवाला लायक असा बनवू शकतो, ते तुझं मत आहे. उपास कर, आपल्या स्वतःला शुद्ध कर, देवाच्या लायकीचा बनव, देवाचा मुलगा असा शोभला पाहिजे. म्हणून
ही जी उपास प्राप्त आहे आणि त्यानंतर देवा माझ्यासाठी ह्या चमत्कार कर, मी गरजू आहे एवढंच म्हणू शकता. आणि देव ज्यावेळेस तुमची प्रार्थना ऐकतो तो त्याच्या धार्मिकतेतून चमत्कार करतो. माझ्यातून पॉवर केलं, हालेलुया. येशूतून पॉवर केलं, उलट नाही झालं. मरियेतून येशू ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही. येशूतून पॉवर मरियेकडे त्या रक्तस्रावी स्त्रीकडे आलं आणि चमत्कार झाला. तोही कसा? तात्काळ. प्रेज द लॉर्ड. काही चमत्कार तात्काळ होतात, काही वेळ लागतो. आता मला माहिती आहे 12 वर्षाची मुलगी होती याईराला, आणि त्याने येशू ख्रिस्ताकडे जाऊन विनंती केली की माझी मुलगी खूप अस्वस्थ आहे, बेचैन आहे, सिरियस आहे, माझ्या घरी या, प्रार्थना करा. पण मध्ये ती स्त्री भेटली ना, त्याला बराच वेळ गेला. त्याच्यामध्ये असं सांगितलं त्याने, का म्हटलं माझ्यातून काहीतरी पॉवर गेलेली आहे. वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताचं एक कॅरेक्टर नाही की एखाद्या गोष्टीला ओपन करावं. आता रक्तस्रावी स्त्री ती लाजत असणार. दुसरी गोष्ट, ती लोकांच्या घोळक्यात ती कधी जाऊ शकत नाही, ती गेली म्हणजे बाकीच्या लोकांनी तिला मारलं असतं. तू किती कशी काय? तिला एक गोष्ट होतं की देवाने माझं ऐकावं अशी माझी लायकी नाही, असंही वाटत असेल. आणखी तिला वाटत असेल त्याला तर याईराने बोलवलं, मीच कशाला संधी साधू मधल्यामध्ये. असे काही लोक आहेत. म्हणून तिच्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होण्याची शक्यता आहे की याईराने बोलवलं, मी कसं काय जाऊया. पण मला सांगू हे सगळं असताना सुद्धा तिने सगळं बाजूला टाकलं. काय व्हायचं ते होऊ दे, मी येशूच्या गोंड्याला स्पर्श करेन. आमेन. हा निर्धार आज प्रत्येक व्यक्तीला, तुमच्या किती गर्दी असेल, तुम्हाला कोणाचा विरोध असेल, तुम्हाला प्रॉब्लेम तयार होत असतील, तरी गुडघ्यावर जा, प्रार्थना करा, देवाला मागा. अशक्य गोष्टी देव तुमच्यासाठी शक्य करेल. जिथं मार्ग नाही तिथं मार्ग काढेल. तुमच्या विरोधकांना तो बदलून टाकेल. हालेलुया. एवढी मोठी पॉवर तलवारीत नाहीये, गुडघ्यामध्ये. विरोध करणाऱ्या जीवेमध्ये नाही, गुडघ्यामध्ये, प्रेमामध्ये आहे. आणि म्हणून देव म्हणतो की या प्रेमाने, या प्रीतीनं मी अख्ख्या जगाला जिंकलेलं आहे. हालेलुया. आणि देव त्याचं कार्य आमच्या जीवनात करू इच्छिते. आणि म्हणून याईराच्या कन्येला जे काही तिच्या जीवनामध्ये घडलं, याईराने येशू ख्रिस्ताला आपल्या घरी बोलावलं. ही रक्तस्रावी स्त्री मध्येच बसली. येशू ख्रिस्त म्हटला माझ्यातून पॉवर गेली. मग सगळे शोधायला लागले, कोण आहे कोण आहे कोण आहे. आता इथं तर धक्काबुक्की चालली. येशूला कोणी स्पर्श केला? कोणी पुढे आलं नाही. ती स्वतः स्त्री पुढं आली, जी बोलू शकत नव्हती, ती दबलेली होती, तिला भीती वाटत होती. कारण तिनं जे कृत्य केलं, असूची असताना येशूला स्पर्श करणं काही साधारण गोष्ट आहे का? पण तिनं केलं होतं. आणि म्हणून तिला माहीत होतं की मीच ती आहे. मग ती उभा राहिली, लोकांना सांगू लागली की मी स्पर्श केला, येशूने मला बरं केलं, त्या क्षणी मला बरं केलं. मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्ताने तिला बोलायला का लावलं? ती बोलू शकत नव्हती. का बोलायला परवानगी दिली? तर मला सांगू दे, पहिली गोष्ट तिच्या मुखाने हे कबूल केलं पाहिजे की मला येशूने बरं केलं आणि लोकांनी ऐकलं पाहिजे. म्हणून आज ज्याच्या जीवनात साक्ष घडते, तुम्ही गप्प राहू नका, पुढे या आणि साक्ष सांगा. तुमच्या साक्षीमुळे लोक अधिकच देवाच्या जवळ येतील. पवित्र शास्त्र सांगितलंय की तुम्ही साक्ष द्याल. आज आमच्या जीवनामध्ये देवानं जे जे काही केलेलं आहे, चमत्कार केलेले आहेत, माझ्या जीवनात केलेले आहेत. माझा पांगळा मुलगा येशूच्या नावात चालू लागला एका क्षणामध्ये. मी मेलेला जिवंत झालोय. जे डॉक्टर सांगतात की तुमचं फक्त आता सकाळी 8पर्यंत घेऊन जा, हे मरणार रुबियोला. तिथे देवाने मला चमत्कार तुम्ही सगळ्यांनी पाहिला. ही साक्ष आहे. ही साक्ष लोकांच्या कानावर जाऊ द्या. देवाने तुमच्या जीवनात काय केलं हे लोकांना समजू द्या. त्यामुळे देवाचं गौरव होणार आहे. आमेन. आणि दुसरी गोष्ट,
येशूला घेऊन जाणारा कोण होता हो? येशूला घरी नेणारा कोण होता? यायर होता. यायर त्याला माहिती आहे की मोठा प्रॉब्लेम घरी आहे, 12 वर्षाची मुलगी सिरियस आहे आणि त्याला घ्यायला येशू ख्रिस्त आला. पण येशूला वाटत होतं की मी काय करतो हे यायराने पाहावं, म्हणजे त्याला कळेल की प्रभू हा मोठा चमत्कार करू शकतो, तो माझ्या मुलीला बरं करू शकतो. हालेलुया. कधी कधी देवाच्या योजना असतात, आम्ही तिथं असावं याचं कारण काय असतं? कारण आम्ही देव किती महान आहे, सामर्थ्यशाली आहे, चमत्कार करणारा आहे हे आमच्या डोळ्याने आम्ही पाहावं. जस्ट मी नगर कॉलेजमध्ये होतो आणि एक मोठ्या मीटिंग चालू होत्या, पुष्कळ लोकांना आरोग्य मिळत होतं. तर माझ्या बाजूला एक भित्त आंधळी बसली होती, मुलगी, लहानशी मुलगी होती, 12-13 वर्षाची. भित्त आंधळी होती, तिला कधी दिसतच नव्हतं, जन्मापासून ती आंधळी होती. आणि मी नवीनच होतो प्रभूमध्ये, येशू ख्रिस्ताच्या मागे नव्यानंच चाललो होतो, त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन अशा होत्या. आणि ज्यावेळेस मी असा बसलो, डोळे झाकून बसलो आणि ती मुलगी उठून उड्या मारायला लागली, तर मला काय वाटलं हिला भूत लागलं असावं. मी तिच्या वडिलांना म्हटलं हे पुरीला काय झालंय? ते म्हटले ती जन्मापासून आंधळी होती, आज पहिल्यांदा या जगाला ती पाहत आहे. हा तिच्यासाठी चमत्कार असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त तो माझ्यासाठी होता. माझा देव काय करू शकतो हे त्या दिवशी मला कळालं. मी विश्वासाने सांगतो, येशूवर विश्वास ठेवा, येशूला अंतःकरणात घ्या, विश्वास ठेवा आणि पहा तो किती चांगला आहे. तो तुमच्या जीवनात चांगली कृत्य करतो. बायबल सांगतं जे काही देव माझ्या जीवनामध्ये करतो ते माझ्या हितासाठी करतो, अहितासाठी करत नाही. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त कोणाचा स्पर्धक नाही, तो प्रेम करणारा देव आहे. येशू ख्रिस्त कोणाला घालवून देत नाही, तुच्छ लेखत नाही, काही कामाचा नाही असं समजत नाही. येशू ख्रिस्त प्रत्येकावर प्रेम करतो, मग तो भिकारी असू दे नंतर श्रीमंत असू दे, तो स्पृश्य असू दे तरी देव त्याच्यावर प्रेम करतो. कोणत्या राष्ट्रातला असू दे देव त्याच्यावर प्रेम करतो. म्हणून प्रत्येकाला तो आव्हान करतो, तुम्ही सगळे माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. प्रेज द लॉर्ड. पण दुःखाची गोष्ट आहे, अशा कित्येक लोकांच्या मन कठीण झालेत, कारण त्यांना प्रभू काय आहे ही गोष्टच समजली नाही. त्यांना वाटतं तो आमचा विरोधक. पण मला असं सांगू द्या, तर कधीही कोणाला विरोध करत नाही, कारण तो स्वतः म्हणतो तुमचं युद्ध रक्ता मांसाबरोबर नव्हे तर सत्ता म्हणजे दुरात्मे, सत्ता अधिकार जे आकाशामध्ये आहे त्याच्या विरुद्ध युद्ध आहे, एकमेकाविरुद्ध नाही. म्हणून आज आपण येशू ख्रिस्ताला ओळखणं आणि समजावून घेणं हे फार गरजेचं आहे. त्याला हे कळलं, हे रक्तस्रावी स्त्री 12 वर्षाने पीडित होती, ते एका क्षणात बरी झाली, तत्काळ बरी झाली. ज्या येशूला मी घरी घेऊन चाललोय ना, तो माझ्या मुलीला बरं करायला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. काही काही लोक स्पेशली डॉक्टरकडे जातात ना, का ह्या डॉक्टरपेक्षा तो बरा आहे. तर मला सांगू या जगात सगळीकडे फिरला तरी येशूसारखा कोणी मनुष्याला आढळणार नाही. हालेलुया. आम्ही या जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर तो प्रेम करतो, प्रत्येकाची प्रार्थना ऐकायला तयार आहे, प्रत्येकाची क्षमा करायला तो तयार आहे. जो कोणी त्याच्याकडे येतो त्याला तो कधी घालवून देत नाही. हालेलुया. तुम्ही कोण आहात, कुठले आहात, कोणत्या देशातले आहात, कोणती भाषा बोलताय, येशू पाहत नाही. येशू एकच पाहतो, एक माझा मुलगा मला भेटायला येत आहे. तो पिता आहे. जुन्या काळात तो न्यायाधीश आहे, चोरी केली का हात कापून टाका, न्यायाधीश आहे. पण नव्या काळामध्ये जो कोणी पापी पश्चाताप करून येशू ख्रिस्ताकडे येतो, देव त्याच्या सर्व पापांची क्षमा करतो, कारण तो पिता आहे. आणि म्हणून आज आम्ही ओळखलं पाहिजे, पिता या नात्याने देव आमच्या प्रत्येकामध्ये काम करत आहे, देव आम्हाला बोलत आहे. एक गोष्ट सांगू द्या, एक क्लोरोफॉर्मचा जो संशोधक आहे आणि तो मरणाला टेकला. क्लोरोफॉर्म ज्याने इन्व्हेंट केला, संशोधन केलं, तो व्यक्ती मरणाला टेकला. त्याचं नाव सिम्पसन असोत. तो मरणाला टेकला, म्हातारा झाला होता, अवतीभोवती बरेच लोक होते.
त्यावेळेस त्याची समजूत काढणारे पण पुष्कळ लोक होते, सल्ला मसला देत होते. एक जण त्याला म्हटला, कारण त्याचं मरण अटळ होतं, थोड्या वेळाने तो जाणार होता, पण तो शुद्धीवर सर्व ऐकत होता. सिम्सनला त्याचा मित्र त्याला म्हणाला, काही घाबरू नको, थोड्या वेळाने तू येशूच्या उरावर जाऊन निजणार आहे, तू येशूच्या जवळ जाणार आहे. पण सिम्सन त्यावेळेस काय म्हणा, जेम्स सिम्सन त्यावेळेस काय म्हटला, मी त्याच्या उरावर बसेल किंवा उरावर डोकं ठेवले मला माहिती नाही, पण एक मला माहिती आहे, त्याच्या गोंड्याला मी घट्ट धरून ठेवलेलं आहे. हालेलुया. आम्ही काय होऊ आम्हाला माहीत नाही, बस जसा तो आहे तसं आम्ही होणार आहोत. आज त्या गोंड्याला म्हणजे देवाच्या धार्मिकतेला घट्ट धरून ठेवा. आम्ही पाहतो अनेक लोकांनी या गोंड्यांचा वापर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी केलेला आहे, आपल्याला महत्त्व प्राप्त होण्यासाठी केलेला आहे. वाचा मत्ते 23:5. आणि आपली सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून ते करतात, आपली मंत्रपत्रे रुंद करतात व आपले गोंडे मोठे करतात. आमेन. आपले गोंडे, कारण का लोकांनी पाहावं आम्ही धार्मिक लोक आहोत, आम्ही आज्ञा पाळणारे लोक आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, म्हणून ते करण्यासाठी काय करतात, धार्मिक तर होत नाही पण गोंडे मोठे करतात. का लोकांनी आम्हाला धार्मिक म्हणावं, प्रतिष्ठा लोकांवर पडावी, लोकांना इम्प्रेस करावं, म्हणून ते आपल्या जगाचे गोंडे मोठे मोठे करतात की लोकांनी पाहावं. पण येशू ख्रिस्त इतका नीतिमान, पवित्र आणि शुद्ध आहे, त्याचे शत्रूने सुद्धा हा जजमेंट दिले. जजमेंटवर का, ज्याचा संबंध जगाच्या न्यायाशी येतो. हा जजमेंट जजनी दिला, याच्या ठाई काही दोष आढळत नाही. हे जजमेंट आहे. तरी येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. का? जजमेंट सुद्धा येशू ख्रिस्ताला रक्त सांडण्यापासून थांबवू शकत नाही, कारण त्यांनी सर्व जगासाठी आपल्या स्वतःचा प्राण द्यावा हे ठरलेलं होतं. जजमेंट येऊ दे काही, वास्तविक जजमेंट आला असतं तर येशूला मारू शकत नव्हते. पण का असं झालं? कारण हे देवाने ठरवलं होतं की माझा जो एकुलता एक पुत्र येशू आहे तो सर्व जगासाठी वधस्तंभावर मेलाच पाहिजे. त्याचं रक्त सर्व पापांची क्षमा करतं. जसं आम्ही पाहतो की बकऱ्याचं रक्त कापतात आणि शिंपडतात आणि कल्पना करतात की आमच्या पापाची क्षमा झाली. तर मला सांगू द्या, बकऱ्याच्या आणि कोंबड्याच्या प्राण्यांच्या रक्तानं तुमच्या पापाची क्षमा होत नाही. देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने स्वतःचं निर्दोष रक्त सांडल्यामुळे माझ्या पापांची क्षमा होते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून भिवू नका, कारण तुम्ही धुतलेले आहात. भिवू नका, तुम्ही देवाची मुलं आहात. माझ्या धार्मिकतेने काही होणार नाही, कारण मला माहिती आहे मी कोण आहे. प्रत्येकाला माहिती आहे मी कोण आहे, कसं आहे. किती धार्मिक ठरवायचा लोकांनी प्रयत्न केला, त्याचा अंतरात्मा गप्प बसत नाही. तो कोण आहे त्याला स्वतःला सांगितल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येकाचं मन साक्षी देते की मी नीतिमान नाही. पण मला सांगू द्या, असू द्यात, जरी तुमच्याजवळ स्ट्रॉंग, शक्तिशाली अशी धार्मिकता नाही आहे, पण तुमच्याजवळ येशू ख्रिस्त आहे जो धार्मिक आहे. आमेन. कदाचित तुमचा एक बळकट, एक स्ट्रॉंग विश्वास तुमच्याजवळ नाही, कारण मला माहिती आहे कितीतरी वेळा आम्ही विश्वासामध्ये आम्ही रडतो. मी रडतो की पाहिजे तसा विश्वास माझ्याजवळ का अजून नाही आहे. काही कारण आहेत त्याला. माझा विश्वास डळमळीत होण्यासाठी माझ्या मनातून, माझ्या विचारातून काही विरोध होता, ती कारणं असतील. पण मला सांगू द्या, काही हरकत नाही. तू येशू ख्रिस्ताकडे आला ना, तुझ्या धार्मिकतेने कार्य होणार नाही. देव स्वतः येशू आपल्या धार्मिकतेने तुझ्या जीवनात कार्य करेल. म्हणून स्वतःच्या धार्मिकतेकडे पाहू नका कधी प्रार्थना करताना. स्वतःच्या धार्मिकतेकडे त्यासाठी पहा की मी ह्याच्यापेक्षा चांगलं व्हावं, तेवढ्यासाठीच पहा. स्वतःच्या धार्मिकतेकडे जरूर पहा. कशासाठी? प्रभू मला याच्यापेक्षा चांगलं बनव ना. पण चमत्कार घडण्यासाठी तुमच्या धार्मिकतेकडे पाहू नका. धार्मिक असा जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे पहा. तोच हे चमत्कार त्या गोंड्याला स्पर्श केल्यामुळे आम्ही पाहतो की प्रभूने तिचा रक्ताचा झरा सुकवला,
तिला बरं वाटलं, तिने साक्ष सांगितली. याईर पण फार खुश झाला. वास्तविक पाहता यारी भडकायला पाहिजे होता, भडकायला. ही मधीनच कुठं घुसली रक्तस्रावी स्त्री. मला पुढे जायला उशीर होतोय, हिच्यामुळेच येशू ख्रिस्ताला लेट होतोय. आणि इतका लेट झाला की ती सिरियस मुलगी कोणीतरी येऊन सांगितलं तुझी मुलगी मेली. किती राग यायला पाहिजे, किती राग यायला पाहिजे यार. पण त्याला राग नाही आला. त्याला माहिती आहे एवढा मोठा चमत्कार माझ्या येशू ख्रिस्ताने केला, तो काही पण करायला समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही काही ठिकाणी येशू ख्रिस्ताने मुद्दाम उशीर केला, कारण त्यांना कळायला पाहिजे देवाचं सामर्थ्य किती महान आहे, देवाचं कार्य किती अद्भुत आहे. देव माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये किती अद्भुत काम करतो याच्याकडे आमचं लक्ष असावं. म्हणून कधी कधी आम्हाला डिले होतो, उशीर होतो. आणि त्याच्यात कोणीतरी त्याच्या मित्रांनी सांगितलं इकडे आता गुरुजीला त्रास देऊ नको, कारण तुझी मुलगी मेली मेली. आता प्रश्न पडला, या मित्राचं ऐकावं का येशू ख्रिस्ताचं ऐकावं? अनेक वेळा आम्ही या दोन मनामध्ये लटपटतो. मित्राने सांगितलं येशू ख्रिस्त त्याची मुलगी मेली, आणि येशू ख्रिस्त म्हटला की मी तुझ्यावर घरी येतो. कोणाचं ऐकावं? हे द्विधा परिस्थितीमध्ये अनेक लोक आहे. देवाचं ऐकावं का मनुष्याचं ऐकावं? अनेक वेळा लोक एक तर मनचं ऐकतात, नाही तर मनुष्याचं ऐकतात, आणि प्रॉब्लेम तयार होतात. तत्कालिक त्यांना बरं वाटतं, आम्ही काहीतरी महत्त्वाचं काम केलेलं आहे, त्यांना विशेष वाटतं. परंतु मला सांगू द्या की त्यांनी ज्यावेळेस ते देवाचं ऐकतील त्यावेळेस देवाचा चमत्कार पाहतील. आणि त्या मनुष्याने सांगितलं मुलगी मेलेली आहे, गुरुजीला त्रास देऊ नका. पण येशू म्हणतो भिवू नको, धीर धर, विश्वासाने जा. तो काय म्हटला माहिती आहे का? विश्वासाने जा. म्हणजे मुलगी मेल्याच्या आधी जो माझ्यावर विश्वास होता ना, बरं होईल माझी मुलगी, त्याच विश्वासाने पुढे जा. ती मेलेली सुद्धा देव जिवंत करायला समर्थ आहे. आमेन. तोच विश्वास. आमचा विश्वास कधी बदलतो. इथे विश्वास मोठा, मुलगी सिरियस आहे, येशू बरं करेल, येशू बरं करेल. पण ऐकल्यानंतर मुलगी मेली, विश्वास बदलतो. अरे आता कसं शक्य आहे? हा प्रॉब्लेम येशू सोडू शकत नाही. पण येशू म्हणतो जो विश्वास तिथे होता तोच विश्वास इथेही असू दे. कारण बायबल सांगतं की परमेश्वर या मृत्यूला मानत नाही. का? कारण तो म्हणतो मी पुनरुत्थान आहे. येशूच्या तोंडात मृत्यू हा शब्द आम्हाला पाहायला मिळत नाही, किंवा तसा तो मृत्यूला महत्त्व दे. मी तर म्हणतो येशूच्या डिक्शनरीमध्ये मृत्यू हा शब्द नाही. उदाहरणार्थ ज्यावेळेस लाजरस मेला त्यावेळेस येशू ख्रिस्त गेला आणि येशू ख्रिस्त म्हणतो लाजरा काय म्हटला? बाहेर आहे. हा मेलेला येऊ शकतो का असा उभा राहिलेला येऊ शकतो? म्हणजे त्या धोंडेच्या पलीकडे लाजरसचं मृत्यू पाहत नाही, लाजरस वाट पाहतो कधी एकदाची धोंड बाजूला सारते आणि मी बाहेर येतो. हालेलुया. कोणीतरी धोंड बाजूला सारा, कारण या धोंडेमुळे मी आतमध्ये कोंडलोय, धोंडीमुळं मी गुदमरलोय. हालेलुया. येशू ख्रिस्त बाहेर ये म्हणतो म्हणजे तो फक्त आतमध्ये जिवंत आहे का मेलेलं आहे असं नाही सांगितलं, आतमध्ये. आज तुमच्या आणि माझे नेत्र ते पाहावेत की आमचा प्रॉब्लेम सुटलेला आहे, सोडव नाही, सुटलेला आहे. प्रभू फार मोठी आर्थिक समस्या सोडव नाही, विश्वास सेवा सुटलेली आहे, प्रॉब्लेम सुटलेला आहे. हालेलुया. फक्त तुम्हाला ती धोंड बाजूला सरायची ज्याच्यामध्ये अविश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त गेला, त्या गावात गेला, तो याईर पण गेला. येशू ख्रिस्ताने सांगितलं हे जे रडणारे नाही, चुप 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 चुप, हे रडणारे तुम्ही बंद व्हा, तुम्ही रडू नका. कारण त्या काळामध्ये पैसे देऊन लोक रडायला आणत होते, भाडोत्री रडणारे. आता भाडोत्री कसे रडतात आम्हाला माहिती आहे.
पिक्चरमध्ये दाखवतात रडताना, काही खरंच रडता का हो? ते ग्लिसरीन लावतात कधी. तर अशा प्रकारचे भाडोत्री रडण्यासाठी आणलेले होते. येशू ख्रिस्ताला राग आला, या सगळ्यांना रडणं बंद करा, कारण मुलगी मेली नाही, झोपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्या सगळे लोक त्याच्याकडे कोण हसायला लागले, त्याची अवहेलना केली, त्याची चेष्टा केली. अरे मुलगी मेलेली आहे आणि हा म्हणतो झोपलेली आहे. कारण ते या देहाच्या डोळ्याने पाहतात, येशू ख्रिस्त आत्म्याच्या नजरेनं पाहतो. जी नजर देवाच्या वचनाची आहे. हालेलुया. वचनाची नजर अशक्य गोष्टीला शक्य करते. आमेन. म्हणून वचनाची नजर असू द्या, लोकांसारखी नजर असू देऊ नका, नाहीतर गोंधळात सापडाल, अडचणीमध्ये याल. आज मनुष्य पाहतो त्या नजरेने एकमेकाकडे जगाकडे पाहू नका. देव सांगतो त्याप्रमाणे पाहायला सुरुवात करा, तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. हालेलुया. अद्भुत गोष्टी दिसायला लागतील. आणि येशू ख्रिस्त गेला, येताना काही लोक आले, आमच्याकडे पण असतात ना, तिकडे पण होते. येशू ख्रिस्त झाला की चला आपण पण त्या घरात शिरा म्हणून येशू ख्रिस्त निघाला. त्याचे शिष्य त्याच्यावर गेले, घरातले काही लोक गेले आणि जमलेले जे रडत होते ते पण आतमध्ये गेले. येशू म्हणे थांबा थांबा थांबा, तुम्ही नका येऊ. फक्त पेत्र, योहान, याकोब, त्या मुलीच्या आईवडील आतमध्ये या, बाकीचा दरवाजा बंद करा, यांना सगळ्यांना बाहेर घालवा. कारण येशू ख्रिस्ताला बघे नको आहेत, विश्वास ठेवणारे पाहिजेत. काही लोक फक्त बघायला येतात, बघायला काय चाललंय, चमत्कार बघायला येतात. येशू ख्रिस्ताला बघे नको आहेत, येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवणारे हवे आहेत. पेत्र, योहान, याकोब यांना येऊ द्या, कारण ते माझ्यावर विश्वास ठेवतात. कित्येक वेळेला अविश्वासाला संगती घेतलं तर त्याच्या संशयामुळे, त्याच्या मनामुळे निगेटिव्ह पॉवर तयार होते आणि होणारी गोष्ट होऊ शकत नाही. कारण आमची संगती अविश्वासणाऱ्यांबरोबर आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी देवाने चमत्कार करायचा आहे तिथं विश्वासणाऱ्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज अनेक चर्चेस आहे, येशूवर विश्वास होता, एकत्र या, तुम्हाला चमत्कार घडेल. जसा त्या मुलीच्या जीवनात घडला, मेलेली जिवंत झाली. आज तुमच्यासाठी चमत्कार घडेल. तुमच्या देशाला देव आशीर्वादित करेल. हालेलुया. तुमच्या देशाला काही उणं पडू देणार नाही. आणि प्रत्येक व्यक्ती येशूला कबूल करेल. कारण त्यांना दिसतंय. आज मला तुम्हाला हे चॅलेंज किंवा आव्हानच सांगू द्या, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. हालेलुया. देव म्हणून या जगात आम्ही एकमेकावर विश्वास ठेवतो, एक व्यक्ती म्हणून, बंधू म्हणून, बहीण म्हणून. पण येशू ख्रिस्ताकडे जो येतो त्याने विश्वास ठेवावा. माझ्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम सोडवायला देव समर्थ आहे. किती कठीण असू द्या की देव ते सोडवायला समर्थ आहे, हा विश्वास तुम्ही ठेवा. आज आपण आपल्या जागेवर उभे राहूयात. मनुष्यावर विश्वास ठेवू नका, देवाकडे पाहायला लागा. जो देव त्या रक्तस्रावी स्त्रीचा आजार बरा करू शकला, ते ऐकून याईराचा विश्वास वाढला, त्याची मेलेली मुलगी जिवंत झाली. तोच देव आज तुमच्या आणि माझ्यामध्ये काही अडखण असू द्या, कोणतंही अडखण असू द्या, कोणत्याही प्रकारचा विरोध असू द्या, देव त्यातून सोडवायला समर्थ देव आहे. मनुष्यावर भरोसा ठेवू नका, देवावर भरोसा ठेवा. आणि देव ते करणार आहे. रॉबिन महाडकर काही करणार नाही, या ठिकाणी बसलेला कोणी व्यक्ती काही करू शकणार नाही. आम्ही फक्त विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवणाऱ्याला काही अशक्य नाही असं बायबल सांगतं. तुम्ही जर विश्वास ठेवताय तर देव तुमच्यासाठी चमत्कार करेल.